भारतात 2027 ची जनगणना डिजिटल साधनांचा वापर करून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच घर यादी व घरगणना कार्यात प्रत्येक घराची यादी तयार करून कुटुंबांची मोजणी केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाईल. आधी पहिल्या टप्प्याविषयी बोलूया. या टप्प्यात नियुक्त केलेले प्रगणक घरांना भेटी देऊन घरांबद्दल माहिती गोळा करतील. परंतु ही प्रक्रिया स्वगणना पोर्टलद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. कुटुंब प्रमुख किंवा त्यांच्या वतीने कुटुंबातील कोणताही सदस्य पोर्टलला भेट देऊन आपल्या घराचे आणि संबंधित उपलब्ध सोयी सुविधांविषयीचे तपशील भरू शकतो. कृपया नोंद घ्यावी. एक कुटुंब फक्त एकाच मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन करू शकते आणि ही नोंद कुटुंब प्रमुखाच्या वतीनेच केली गेली पाहिजे. एकदा मोबाईल नंबरची स्वगणनेसाठी नोंदणी झाल्यावर तो नंबर दुसऱ्या कुटुंबासाठी वापरता येणार नाही. कुटुंब प्रमुखाचं नाव बदलता येणार नाही. लोकांनी स्वगणना केल्यास गणना प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. हा याचा मुख्य फायदा आहे. स्वगणना ही एक विशेष सुविधा आहे. ती त्या विशिष्ट राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात घर यादी कार्य सुरू होण्याच्या 15 दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल. HLOच्या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक रहिवाशाला एकूण अधिसूचित 33 प्रश्न विचारले जातील. महाराष्ट्रातील स्वगणनेचा काळ हा 1 मे ते 15 मे आहे. तसेच HLO प्रक्रियेचा काळ हा 16 मे ते 14 जून आहे. स्वगणना पोर्टलवर तपशील कसा भरावा? सर्वप्रथम SE पोर्टल उघडा. त्यानंतर आपलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडा आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरा. त्यानंतर स्वागत स्क्रीन आपल्याला पुढील टप्प्यांवर मार्गदर्शन करेल. कुटुंब प्रमुख, उदाहरणार्थ समजा इथे सुशीला देवी आपलं नाव आणि मोबाईल नंबर नोंदवतात. आता तुमची सोयीची भाषा निवडा. त्यानंतर OTP द्वारे पडताळणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि अतिशय सोपी आहे. जिल्हा आणि सर्वात जवळचं महत्त्वाचं ठिकाण निवडणं गरजेचं आहे. तुम्ही शोधलेलं महत्त्वाचं स्थान दर्शवणारा एक मार्कर नकाशावर दिसेल. आता तो मार्कर तुमच्या घराच्या जागेवर ओढा. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा वर क्लिक करा. यानंतर HLO प्रश्नावलीचं पान उघडेल. बहुतेक प्रश्न पर्यायांवर आधारित असतील. नावं लिहिण्यासाठी एक ध्वनी उच्चारण आणि आभासी कीबोर्ड देखील असेल. वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच FAQ आणि विशेष सूचना कोणत्याही शंकेचं त्वरित स्पष्टीकरण देतील. जर कोणताही प्रश्न किंवा माहिती अपूर्ण राहिली असेल तर तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला लगेच सूचित केलं जाईल. सर्व तपशील भरल्यानंतर ते काळजीपूर्वक तपासून बघावेत. आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात सुधारणा करू शकता. तपशील जतन करा किंवा शेवटी सबमिट करा. सबमिशन झाल्यानंतर H ने सुरू होणारा 11 अंकी SEID म्हणजेच स्वगणना क्रमांक स्क्रीनवर दिसेल. तो तुम्हाला SMS द्वारे सुद्धा मिळेल. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना हा SEID क्रमांक दाखवावा. तुम्ही दिलेली अचूक माहिती केवळ आपल्या देशाला सशक्त करत नाही तर त्याचं खरं चित्रही सादर करते. म्हणून सहभागी व्हा आणि आपलं सहकार्य द्या. आपली जनगणना, आपला विकास.